नमस्कार, मी सुशेन बिरारी, फाउंडर ऑफ सत्यलोक वास्तू. आज आपण देवघर आणि वास्तूमध्ये देवघर कुठे ठेवायचं याबद्दल बोलूया. शक्यतो देवघर हे ईशान्य दिशेमध्ये ठेवलेलं चांगलं. अगदीच ईशान्य दिशेमध्ये जागा मिळत नसेल तर उत्तर ते पूर्व या पूर्ण जागेमध्ये तुम्ही देवघर कुठेही ठेवू शकता. उत्तर ते पूर्व या दिशा सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतात. त्यामुळे देवघर हे ह्या जागेमध्ये ठेवलेलं खूप चांगले असतं. देवघर हे दक्षिण दिशेमध्ये ठेवण्याचे टाळावे. पूजा करणाऱ्या व्यक्तीचे तोंड हे पूर्व दिशेला असेल तर उत्तम, नाहीतर पूर्व किंवा उत्तर ह्या दिशेला आले तरी चालते. देवघरामध्ये मूर्ती ह्या एकमेकांसमोर तोंड करून येतील अशा ठेवू नये. देवघरामध्ये मूर्ती ह्या पाठीमागे टेकून ठेवू नये. देवघराची पाठीमागची भिंत आणि मूर्ती याच्यामध्ये थोडंसं अंतर येईल याची काळजी घ्यावी. देवघर हे शौचालयाच्या भिंतीला किंवा जिन्याखाली ठेवू नये. झोपण्याच्या खोलीमध्ये जर का देवघर असेल तर रात्री झोपताना आपण तिथे पडदा लावाल याची काळजी घ्या. ह्या अशा साध्या वास्तू नियमांचे पालन जर का आपण केले तर आपल्याला सुख, समाधान आणि समृद्धी नक्कीच मिळेल.